असाच विचार आपल्याला करायचा आहे. आपल्याला हे सगळे निगेटिव्ह इमोशन्सना बाजूला ठेवायचे आहे आणि श्रावण महिन्यात महादेवांची आराधना करायची आहे. त्यांची साधना करायची आहे आणि ती साधना केल्यानंतर जे तुमचं मन राहील ना शांत, ते मन म्हणजेच शिव. कारण या साधनेमध्ये तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात असलेल्या महादेवांशी भेटणार आहात किंवा काय ती साधना आहे जेणेकरून आपण आपल्या अंतर्मनातल्या शिवाशी कनेक्ट करू. आपले सगळे निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट्सपासून आपल्याला मुक्ती मिळून जाईल. आता मी तुम्हाला सांगतो तिथे कसं पोहोचायचं आणि ज्यांना ही साधना माझ्यासोबत लाईव्ह करायची असेल ना, त्यांच्यासाठी मी एक छोटासा वर्कशॉप ठेवलाय. नमस्ते एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मी तुमचं सगळ्यांचं या चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आजचा व्हिडिओ पूर्णतः महादेवमय होणार आहे. समुद्र मंथनाच्या वेळी मंदारा पर्वतामधून जे हलाहल विष निघालं होतं, त्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होणार असता. पण महादेवांनी ते विष ग्रहण केलं आपल्या कंठामध्ये. कशाचीही पर्वा न करता. त्यामुळे त्यांना नीलकंठ बोललं जातं. 13 तारीखपासून श्रावण महिना सुरू होतोय. जसं त्या समुद्रामधून हलाहल विष बाहेर आलं, तसंही तुमच्या मनामध्ये असलेलं विष म्हणजेच दुःख, पीडा, नैराश्य, काळजी, अँक्साइटी, डिप्रेशन, गरिबी ह्या सगळ्यातून महादेव आपल्याला मुक्त करतील. आणि कसं मुक्त करतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुरुपौर्णिमेनंतर आपल्याला वेध लागतात हे श्रावण महिन्याचे. कारण श्रावण महिना सुरू झाला की नुसता श्रावण महिना येत नाही, तर येताना सगळे आपले उत्सव, सगळे आपले सण घेऊन येतो. आणि त्याच श्रावण महिन्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. एक असा श्रावण महिना ज्यामध्ये आपण भगवान शंकरांची म्हणजे महादेवांची आराधना करतो. त्यांना प्रसन्न करतो, त्यांची पूजा करतो, त्यांना अभिषेक करतो, ध्यान करतो. आणि ज्या लोकांना स्पिरिच्युअलिटीमध्ये सुरुवात करायची आहे ना आणि ज्या लोकांना महादेवांच्या भक्तीची सुरुवात करायची आहे, स्वामींच्या भक्तीची सुरुवात करायची आहे ना, तर श्रावण महिना तुमच्यासाठी एक परफेक्ट टाईम आहे. श्रावण मास आपल्या हिंदू धर्मातील असा एक महिना जो सर्व काही ताजं-तवानं करण्यासाठी येतो. अखंड सृष्टीला ताजं-तवानं करणारा, हील करणारा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना म्हणजे ती योग्य वेळ ज्यावेळी एखादा साधक आपल्या भक्तीची किंवा एक आपल्या साधनेची सुरुवात करू शकतो. मागचं सगळं विष महादेव ग्रहण करतील आणि आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात होईल. श्रावण कधी सुरू होतो? देवशयनी एकादशीनंतर आणि ह्या दिवशी काय होतं, तर भगवान विष्णू आपल्या योग निद्रेमध्ये जातात आणि तेव्हा अखंड ब्रह्मांडाचे तारणहार कोण असतात? भगवान शिव. आणि जेव्हा देवउठणी एकादशी येते, त्यावेळी भगवान विष्णू पुन्हा एकदा सगळा कारभार आपल्या हातात घेतात. आता आपल्या शरीराबद्दलच बघा ना, विष्णुदेव योगनिद्रेत जातात म्हणजे काय? तर स्लीपिंग विथ अवेअरनेस. आपल्या मनातलं, डोक्यातलं सगळं बाजूला ठेवून महादेव जे काय आहे ते सांभाळतील आणि ती साधना केल्यानंतर जे तुमचं मन राहील ना शांत, ते मन म्हणजेच शिव. शांत, संयमी बट अवेअर ऑफ एव्हरीथिंग सगळ्याची जाण ठेवणारं. तर यावर्षी श्रावण महिना हा 13 तारीखला सुरू होतोय आणि 11 सप्टेंबरला संपतोय. पहिल्या सोमवारी येते नागपंचमी, त्यावेळी तुम्ही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करू शकता. दुसऱ्या सोमवारी एकादशी आहे, तुम्ही जल अर्पण करा. तुम्ही पंचामृताचा अभिषेक करा. तिसऱ्या सोमवारी संकष्टी आहे म्हणजे संकष्ट चतुर्थी, तर त्या दिवशी तुम्ही शिवलिंगाला मोग अर्पण करू शकता. आणि शेवटच्या सोमवारी सुद्धा एकादशी आहे, त्यावेळी तुम्ही शिवलिंगाला गहू अर्पण करा आणि प्रत्येक सोमवारी तुम्ही जल अभिषेक करा, पंचामृताचा अभिषेक करा. हे सगळं बाकी आपण बोलणारच आहोत. पण आधी आपण जाणून घेऊया श्रावण महिन्याबद्दल. श्रावण महिना हा पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशनचा महिना आहे. फक्त माणसासाठीच नाही, संपूर्ण सृष्टीसाठी. पशु, पक्षी, संपूर्ण निसर्ग या सर्वांसाठी श्रावण महिना हा एक पुनरुज्जीवित करणारा म्हणजेच एक ताजंतवानं करणारा महिना आहे. आणि माणसासाठी तर श्रावण महिना एक गिफ्ट आहे. टू गो फ्रॉम दॅट अनकॉन्शियस स्टेट टू द कॉन्शियस स्टेट. कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या शब्दात समजावणार आहे. स्वतःला स्वतःशी कनेक्ट करण्यासाठी, आपल्या आतमध्ये वसलेल्या शिवाशी स्वतःला कनेक्ट करण्यासाठी. कारण संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा या महिन्यामध्ये पुनरुज्जीवित म्हणजेच रिवाईव्ह होत असतं आणि या महिन्यात जर तुम्ही महादेवांची आराधना केलात, तर तुम्ही ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करतात आणि तुमचा प्रवास अजून जास्त सोपा होऊन जातो. म्हणजे श्रावण महिन्यात संपूर्ण निसर्ग हा नव्याने जिवंत होतो आणि आपल्याला संधी देतो, आपल्या अंतर्मनात खोलवरती जाऊन बघण्याची आणि स्वतःला हील करण्याची. आता श्रावण हा शब्द कुठून आला? तर श्रावण म्हणजे श्रवण म्हणजेच ऐकणे. नुसतं ऐकणे नाही, तर लिसनिंग टू इनर सेल्फ. आपल्या स्वतःच्या आतमधला आवाज ऐकण्यासाठी. आपण म्हणतो ना, की शिवा आपल्या आतमध्येच बसलेला आहे.
तर त्या शिवापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात खोलवर उतरलं पाहिजे. जिथे साक्षात शिव बसतात. आपण शिवाला सगळीकडे बाहेर शोधत असतो. बाहेर पण ते इतरत्र सगळीकडे आहेत. पण त्याआधी आपल्याला आपल्या अंतर्मनातल्या शिवाशी पोहोचणं गरजेचं आहे. कसं पोहोचायचं ते मी तुम्हाला सांगतो. पण त्याआधी आपण का पोहोचायचं तिथे, ते मी तुम्हाला सांगतो. मी प्रत्येक श्रावण महिन्यात ना शिवपुराण वाचतो. तुम्हीही वाचा, हे मी तुम्हाला सजेस्ट करणारच आहे. पण शिवपुराणामध्ये ना समुद्र मंथनाची एक स्टोरी आहे. सगळ्यांना ती स्टोरी माहिती असेल. देवांनी आणि असुरांनी वासुकी नागाच्या मदतीने, मंदार पर्वताच्या मदतीने समुद्र मंथन केलं होतं. पण ते ज्या अमृतासाठी केलं गेलेलं त्याआधी तिथून हलाहल विष बाहेर आलं. ज्याने संपूर्ण सृष्टीचा विनाश होणार असता. पण त्यावेळी महादेव तिथे प्रकटले आणि महादेवांनी ते हलाहल विष स्वतः ग्रहण केलं, आपल्या कंठामध्ये ठेवलं. आणि ते विष प्राशन केल्यामुळे महादेवांचं शरीर गरम झालं. खूप जास्त तापलं आणि त्यावेळी सर्व देवांनी, सर्व असुरांनी मिळून महादेवांवर जलाभिषेक केला आणि त्यावेळी महादेव थोडे शांत झाले. हे मी तुम्हाला का सांगतोय, तर जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, की महादेवांची आराधना केल्यानंतर ते सगळं तुमच्या शरीरातलं, मनातलं विष जे आहे, जे तुमचं नैराश्य आहे, जी तुमची काळजी करण्याची वृत्ती आहे, सतत काळजी करण्याची जी वृत्ती आहे, स्वतःवरचे डाऊट आहेत किंवा एनी काइंड ऑफ निगेटिव्ह इमोशन जे तुमच्यामध्ये आहे, ते सगळं शिव ग्रहण करतात आणि त्यासाठी आपण त्यांना रोज जलाभिषेक केला पाहिजे. तर समुद्र मंथनामधलं जे ओशन आहे, जे समुद्र आहे, ते आहे तुमचं माइंड. मंदारा पर्वत तुमचे संस्कार आहे, जे तुमच्याकडे पास्ट लाईफपासून आहेत. जे असुर आहेत ते निगेटिव्ह इमोशन्स आहेत आणि जे देवलोक आहेत ते पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत. आणि वासुकी तुमचा आत्मसन्मान आहे, जो घासला जातोय देवांकडून आणि असुरांकडून. वासुकीला देवांनी आणि असुरांनी दोन्ही बाजूने पकडलेलं आहे आणि जे ते घर्षण होतंय मध्ये. वासुकी म्हणजे तुमचा आत्मसन्मान आहे, जो घासला जातोय देवांकडून आणि असुरांकडून. म्हणजेच तुमच्या पॉझिटिव्ह इमोशन्सकडून आणि निगेटिव्ह इमोशन्सकडून. आणि जे बाहेर निघतंय, जे हलाहल विष आहे, ती म्हणजे तुमची निगेटिव्हिटी आहे, तुमचं नैराश्य, तुमची अँक्साइटी, भीती, जेलसी, कंपॅरिझन करण्याची भावना, जे काही आहे ना, ते सगळं विष आहे. जे तुम्हाला अडवतंय तुमच्या गोल्सपासून, तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून, तुम्हाला एक शांत व्यक्ती होण्यापासून. आणि ह्याच गोष्टी माणसाचा विनाश करतात. ह्याच गोष्टी माणसाच्या माइंडचा विनाश करतात आणि ते विष महादेव ग्रहण करतात, ज्यावेळी तुम्ही त्यांची आराधना करता. त्यामुळे ह्यासाठी महादेवांना रोज जल अभिषेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जेवढी जास्तीत जास्त आपण शिवाची आराधना करू, तेवढा जास्तीत जास्त आपण शिवापर्यंत पोहोचत जाऊ. त्यासाठी एक साधन आहे, जी मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या शेवटी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपल्याला समजलं असेल, की शिवाच्या जवळ जाणं का गरजेचं आहे? आपल्या अंतर्मनातल्या शिवाशी कनेक्ट करणं का गरजेचं आहे? आता मी तुम्हाला सांगतो तिथे कसं पोहोचायचं किंवा काय ती साधनं आहे, जेणेकरून आपण आपल्या अंतर्मनातल्या शिवाशी कनेक्ट करू. आपले सगळे निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट्सपासून आपल्याला मुक्ती मिळून जाईल किंवा कोणत्याच प्रकारच्या निगेटिव्हिटीपासून आपण मुक्त होऊन जाऊ. तर आता आपण बोलूया श्रावण महिन्यात आपण महादेवांची कोणती साधना करू शकतो? सगळ्यात इम्पोर्टंट हे प्रत्येकाने केलंच पाहिजे ह्या पूर्ण महिनाभरात. रोज पंचाक्षरी मंत्राचा जप करा. शिवाय नमः करा, नमः शिवाय करा. दोनापैकी कोणताही मंत्र घ्या. एक माळ करा. रोज जर तुम्ही करू शकाल, जर तुमच्याकडे वेळ आहे, जर तुमची श्रद्धा महादेवांवर खूप जास्त आहे, तर तुम्ही 3 माळा करा. अजून जास्त आहे तर दिवसभर शिवाय नमः हा जप तुमच्या मुखात ठेवा. स्वतःमध्ये डिसिप्लिन आणा. डिसिप्लिन म्हणजे हे नाही, की रोज सकाळी उठणं, जिम करणं, चांगलं खाणं, हे डिसिप्लिन नाही. हे असलंच पाहिजे. पण ते डिसिप्लिन, की तुम्ही ठरवून एकाच वेळेला माळ करायला बसलंच पाहिजे रोजच्या रोज. कारण नाम जपापेक्षा मोठी साधना कोणतीच नाही. दुसरी गोष्ट महादेवांची शिकवण ऐका, महादेवांबद्दल वाचा, शिवमहापुराण वाचा. रोज 2 अध्याय वाचा. प्रयत्न करा, की एका महिन्यात मी शिवमहापुराण वाचून संपवेन. खूप जास्त मोठं पुस्तक आहे, ट्राय करा. पण तुम्हाला ती प्रत्येक त्यातली एक-एक गोष्ट ना, ऐकणं, वाचणं एवढं छान वाटेल. त्यासोबत तुम्ही महादेवांबद्दल थोडं नॉलेजेबल राहाल. त्यासोबत तुम्हाला महादेवांची किमया कळेल. प्रत्येक स्टोरी तुम्हाला एक नवीन लेसन शिकवेल. प्रत्येक स्टोरी तुम्हाला महादेवांच्या जवळ घेऊन जाईल. तुम्ही महादेवांना शरण जाल. तुम्ही ज्योतिर्लिंग फिराल, तुम्ही आत्मलिंग फिराल, तुम्ही कैलास फिराल. तिथे सगळीकडे जाल जिथे महादेव आहेत. कारण या साधनेमध्ये तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात असलेल्या महादेवांशी भेटणार आहात. तर संपूर्ण महापुराण वाचण्याचा प्रयत्न करा. कठीण आहे, पण जर संकल्प केलात तर नक्की होईल. संकल्प केला तर काहीच अशक्य नाही. रोजच्या रोज शिवलिंगावर जलाभिषेक करा. तुमच्या
जवळच्या मंदिरात करा किंवा तुम्ही स्वतः एक नर्मदेश्वर शिवलिंग स्वतःकडे घ्या. नर्मदेश्वर शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करू शकता तुमच्या घरामध्ये ठेवून. नर्मदेच्या कणाकणामध्ये शिव आहे असं म्हणतात. नर्मदा नदीमध्ये नर्मदेश्वर शिवलिंग मिळतं. त्याच्यावर तुम्ही जलाभिषेक करा. सोमवार येताच पंचामृताचा अभिषेक करा आणि सगळ्यात जास्त इम्पोर्टंट म्हणजे ध्यान करा. ध्यान करा म्हणजे मी तुम्हाला असं पर्टिक्युलरली एका पद्धतीचं ध्यान करा असं नाही सांगणार. सवय लावा. रोज 10 मिनिटं डोळे बंद करून शांत बसा. पहिले 5 दिवस जातील तुमचं आसन जिंकण्यासाठी. पुढचे 10 दिवस जातील तुमचं श्वास जिंकण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही महिन्याभराच्या आतमध्ये तुमचं मन जिंकू शकाल. मन कंट्रोलमध्ये आणू शकाल. एवढी श्रावण महिन्यामध्ये ताकद आहे. जे बाहेरून आपण सगळं करतोय ना, की जलाभिषेक करतोय, पूजा करतोय किंवा उपवास करतोय, मंत्र जाप करतोय, हे सगळं कोणती असं मटेरिअलिस्टिक गाडी, घोडा, बंगला घेण्यासाठी नाही करत आहे. त्यासाठी नाही करायचंय. ते आपण करतोय आपल्या ध्यानाच्या जर्नीमध्ये एकाग्र होण्यासाठी. आणि ह्या सगळ्या बाहेरील गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्यानाच्या जर्नीमध्ये एकाग्र बनवणार आणि ज्यावेळी तुम्ही ध्यानात एकाग्र होतात, त्यावेळी हे सगळे निगेटिव्हिटी आहे ना डोक्यातली, ती सगळी बाहेर निघून जाते. तुम्ही ध्यान करताना शांत राहता. विचारांचं वादळ हळू कमी व्हायला लागतं आणि हेच असतं तुमच्या माइंडचं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं, अंतर्मनाचं प्युरिफिकेशन. तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे, जर तुम्ही 1 महिना श्रावणात ही साधना केलात तर. थोडंसं तामसिक गोष्टींपासून दूर राहायचं आहे, नॉन-व्हेज वगैरे खायचं नाहीये अजिबात. लक्षात ठेवा. जप करायचा आहे सुरुवातीला. त्याआधी जर योगा केलात, कोणती एक्सरसाइजेस केलात, सूर्यनमस्कार केलात, तर खूप छान. त्यानंतर मंत्रजाप करायचा आहे. 1 ते 3 माळ करा. 10 मिनिटाचं ध्यान करा. ध्यान म्हणजे शांत बसा 10 मिनिटं डोळे बंद करून किंवा मंत्रजाप केल्यानंतर तुम्ही ओम या शब्दाचा जाप पण करू शकता. एक 5 मिनिटाचा टायमर लावा आणि ओम ह्या शब्दाचा उच्चार तुम्ही करत राहा हळू-हळू. आणि ते झाल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये संपूर्ण व्हायब्रेशन्स जागे होतील आणि तुमच्या ध्यानामध्ये तुम्ही एकाग्र होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर या श्रावण महिन्यात आपण शिवाशी जोडले जाऊया. शिवांबद्दल वाचूया, शिवांबद्दल पाहूया, जल अभिषेक करूया, त्यांचा मंत्र जाप करूया आणि तुमच्या अंतर्मनातलं विष संपूर्णपणे बाहेर पडल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे अमृत. ज्याने तुमचा सक्सेस तर कधीच नाही थांबणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर एका शुद्ध मनाने, शुद्ध शरीराने कृष्ण जन्माष्टमी साजरी करूया. गणेशोत्सव साजरा करूया. गणरायाचं घरात जल्लोषात स्वागत करूया. आणि त्यानंतर दुर्गा मातेचंही आगमन होतंय. त्यामुळे तिच्या भक्तीमध्ये सुद्धा स्वतःला झोकून देऊया. आणि ज्यांना ही साधना माझ्यासोबत लाईव्ह करायची असेल ना, त्यांच्यासाठी मी एक छोटासा वर्कशॉप ठेवलाय. 13 तारीखपासून पुढचे 5 दिवस आपण रोज सकाळी लाईव्ह कनेक्ट होऊ शकतो. एक छोटासा जसा माझा नॉर्मल वर्कशॉप्स असतात, तसाच वर्कशॉप आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि तुम्ही जर मला Instagramवर फॉलो करत असाल, तर Instagramवर सुद्धा तुम्हाला त्या वर्कशॉपबद्दल मी अपडेट देतच राहणार आहे. तर आपण तिथे लाईव्ह भेटू शकतो. माझ्याबरोबर लाईव्ह साधना करणं कंपल्सरी नाहीये, पण तुम्ही स्वतः घरी रोज ही साधना करा. रोज सकाळी मंत्र जाप, ध्यान आणि जी काही मी तुम्हाला सांगितलं शिवांबद्दल वाचणं, हे सगळं फॉलो करा. आपण सगळेजण स्वामींचे भक्त आहोत, त्यामुळे स्वामींची सेवा पण थांबली नाही पाहिजे. आणि स्वामींची सेवा म्हणजे काय? रोज फक्त एक नाव डोक्यात ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यापासून दूर नाही जायचंय. शेवटी स्वामींची भक्ती आणि महादेवांची भक्ती हे एकच आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यात आपण सगळेजण महादेवांची आराधना करूया, जेणेकरून महादेवांचा आशीर्वाद आपल्यावर असाच टिकून राहील. आणि खूप भोळे आहेत आपले महादेव. लगेच प्रसन्न होतात. देवांना होतात, असुरांना होतात, सगळ्यांना होतात. त्यामुळे या श्रावण महिन्यात एक संकल्प करा. कोणताही तामसिक पदार्थ तुमच्या जवळपास येऊ देणार नाही. नॉन-व्हेज नाही. जर तुम्हाला अल्कोहल एडिक्शन्स असतील तर तसं काही नाही. प्रयत्न करा, ब्रह्मचर्य पाळा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळा, ही साधना करा आणि जितकं शक्य होईल तितकं महादेवांच्या जवळ जा. असं समजा महादेवांनी तुम्हाला निवडलंय आणि आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणून ठेवलाय. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.